IPLचं जे आयोजन आहे ते BCCI करते. तर IPLची सुरुवात ही 2008 साली झाली आहे आणि आता जी 2025ची IPL झाली तर ही 8वी आवृत्ती होती. तर IPL मध्ये एकूण संघ हे 10 संघ आहेत. त्यानंतर सर्वाधिक विजेतेपद हे मुंबई इंडियन्स आणि CSK यांनी मिळवले आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 विजेतेपद पटकावले आहे आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी सुद्धा 5 विजेतेपद पटकावले आहे. तर IPL मध्ये एका टीममध्ये आपण जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडू खेळू शकतो. म्हणजे प्लेइंग 11मध्ये आपण 4 खेळाडू हे विदेशी खेळू शकतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GK GS ला सुरुवात करणार आहोत. तर आज बघूया आपण भाग 1 GK GS. त्यामध्ये आपण बघणार आहोत पुतीनचा झालेला भारतातील दौरा, त्यामध्ये कोणते करार झाले ते बघू. त्यानंतर दुसरी गोष्ट, जगातील आणि भारतातील सर्वात मोठे स्टॅच्यू कोणते आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर IPL वरती प्रत्येक वेळी विचारले जाणारे प्रश्न, त्यामध्ये IPL मेन आणि IPL वुमेन हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, व्लादिमीर पुतीन यांचे भारत दौरा होता 4 आणि 5 डिसेंबरला. त्यामध्ये ही 23वी शिखर परिषद होती, म्हणजे वार्षिक शिखर परिषद. तर यामध्ये सहकार्य व स्थलांतर, त्यानंतर तात्पुरता कामगार सेवा, आरोग्य वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा व मानके, ध्रुवीय जहाजांची निर्मिती, सागरी सहकार्य व खतांची निर्मिती याबाबत करार करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की प्रत्येक वेळी विचारले जाणारे स्टॅच्यू. तर त्यामध्ये आता झालेला एक स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू उभारण्यात आला आहे. तर त्याची उंची 140 फूट आहे आणि त्याच्या चौथऱ्यासह त्याची उंची ही 180 फूट आहे. ही बोराडेवाडी म्हणजे मोशी येथे आहे, पिंपरी चिंचवड पुणे येथे उभारण्यात आला आहे. आणि त्याचे शिल्पकार हे राम सुतार आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली हा संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. आणि त्या पुतळ्यासमोर 10 फूट उंचीचा असलेला सरछत्रपती हंबीरराव मोहिते आणि 16 सरदार व मावळ्यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर जगातील सर्वात उंच स्टॅच्यू विचारला म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी, तर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. तो केवडिया म्हणजे गुजरातमध्ये आहे. त्याची उंची ही 182 मीटर आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी श्री रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे, हा हैदराबाद येथे आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ बिलीफ, तर हा भगवान शिव यांचा पुतळा आहे, तो राजस्थान येथे आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ नॉलेज, तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, हा लातूर येथे आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, हा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, हा विजयवाडा आंध्र प्रदेश येथे आहे. तर विद्यार्थ्यांना आपण बघितले महत्त्वाचे स्टॅच्यू जे पोलीस भरतीला प्रत्येक वेळी विचारले जातात. त्यानंतर आपण बघू IPL मेन संदर्भात. तर इंडियन प्रीमियर लीग 2025 बद्दल आपण माहिती बघू. त्या सुरुवातीला आपण बघू जे IPLचं जे आयोजन आहे ते BCCI करते. तर IPLची सुरुवात ही 2008 साली झाली आहे आणि आता जी 2025ची IPL झाली तर ही 8वी आवृत्ती होती. तर IPL मध्ये एकूण संघ हे 10 संघ आहेत. त्यानंतर सर्वाधिक विजेतेपद हे मुंबई इंडियन्स आणि CSK यांनी मिळवले आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 विजेतेपद पटकावले आहे आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी सुद्धा 5 विजेतेपद पटकावले आहे. तर IPL मध्ये एका टीममध्ये आपण जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडू खेळू शकतो. म्हणजे प्लेइंग 11मध्ये आपण 4 खेळाडू हे विदेशी खेळू शकतो. त्यानंतर आता आपण बघू IPL 2025. तर विजेता संघ हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर होता आणि उपविजेता संघ हा पंजाब किंग्स हा होता. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कृणाल पांड्या हा ठरला होता फायनल मॅचमध्ये, तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे RCBचे पहिले IPL टायटल होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विचारले जाते ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपबद्दल. तर ऑरेंज कॅप ही या खेळाडूंना दिली जाते जे सर्वाधिक धावा करतात टुर्नामेंटमध्ये, आणि पर्पल कॅप ही जे खेळाडू सर्वाधिक विकेट घेतात त्यांच्यासाठी दिली जाते. तर IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप ही साई सुदर्शन याला देण्यात आली होती, तो गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे. त्यानंतर पर्पल कॅप ही प्रसिद्ध कृष्णा हा गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे, त्याला देण्यात आली होती. त्यांनी एकूण 25 विकेट घेतले आहेत. त्यानंतर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा सूर्यकुमार यादव ठरला, तो मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विचारला जाणारा प्रश्न सर्वात महागडा खेळाडू कोणता होता 2025 मध्ये, तर तो मिचेल स्टार्क होता. हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे आणि तो 24 करोड 75 लाखामध्ये घेतला गेला होता आणि तो KKR संघाने घेतला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू वुमेन्स प्रीमियर लीग. तर ही 3री आवृत्ती होती. तर वुमेन प्रीमियर लीगमध्ये एकूण 5 संघ आहेत आणि वुमेन प्रीमियर लीगची ही सुरुवात 2023 साली झाली आणि हे सुद्धा BCCI आयोजित करते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी वुमेन प्रीमियर लीगची जी फायनल झाली होती ती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झाली होती आणि ही अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे झाली होती. त्यामध्ये विजेता संघ हा RCB ठरला, RCB वुमेन, आणि उपविजेता संघ हा दिल्ली कॅपिटल वुमेन्सचा ठरला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑरेंज कॅप ही मेग लॅनिन यांनी मिळवली, तर ते दिल्ली कॅपिटल संघाची होती. आणि पर्पल कॅप ही सॉफ्टी इलेक्ट्रॉन या खेळाडूंनी मिळवली, तर ती UP वॉरियर्स वुमेन संघाची होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट हरमनप्रीत कौर ठरली, तर ती मुंबई इंडियन्स संघाची होती. त्यानंतर इमर्जिंग प्लेअर ही श्रेयंका पाटील ही RCB संघाची होती. तर
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले की IPL बद्दल विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न, त्यानंतर पुतीन भारत दौरा आणि महत्त्वाचे विचारले जाणारे स्टॅच्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, असंच आपण GK GS चे लेक्चर सुरू करणार आहोत. त्यामुळे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.